ब्रह्मांडकट्टा परिवाराचा एक भाग म्हणजे वसंत विहार संगीत संस्था आणि आज आपण महिला दिनाचा कार्यक्रम इथे करत आहोत। स्त्री हा शब्द एक असा आहे की जो आपण कोणत्याही शब्दामध्ये बांधू शकत नाही, काव्यात नाही, लेखात नाही। स्त्री ही विविध रूपात प्रत्येक पातळीवर उत्तम कार्य करत असते। घर सांभाळणं, नोकरी करणं, नाती सांभाळणं, आपले छंद जोपासणं असं सर्व काही स्त्री करत असते। आणि आपण आज धर्म, जात या बाबतीत एवढं बोलत असतो, परंतु स्त्री ही जी एक जात आहे ना, ती खूप वेगळी आहे। म्हणजे ती एक वेगळीच आहे की जिचं कंपॅरिझन आपण पुरुषाशी किंवा कोणाशीही करू शकत नाही। कारण स्त्रीत्व जे आहे ते आपल्याला कुठेही मांडता येणार नाही। आणि एक स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीच्या ज्या जाणीवा भावना आहेत ते समजू शकते, पुरुष नाही। मग ते तुमचे वडील असू देत, भाऊ असू देत, नवरा असू दे, कोणीही असू देत, पण एक स्त्री जे काही फील करत असते, ज्या भावना असतात, एस्पेशली आपल्या जीवनाच्या एका ठराविक वयानंतर ज्या भावना असतात त्या फक्त एक स्त्रीच समजू शकते। आणि हे सर्व ध्यानात ठेवून आपल्या सर्व मैत्रिणींना गाण्याच्या प्रवासात एक चांगली संधी मिळावी, ज्यांना खरोखर टॅलेंट आहे पुढे जायला एक वाव मिळावा, व्यासपीठ मिळावं म्हणून वसंत विहार संगीत संस्था कार्य करत आहे। आणि त्याचबरोबर विरंगुळ्याचे हक्काचे 4 क्षण आपल्या मैत्रिणींना मिळावेत त्यासाठी हा सगळा समारंभ इथे आपण आयोजित केलेला आहे। आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजणी खूप एन्जॉय कराल, मजा कराल, म्हणजे खरोखरच तुम्हाला वाटेल की आज आपण महिला दिन साजरा केला। परत जाताना छान आठवणी घेऊन जाल अशी मला खात्री आहे। मी सर्वांचे परत खूप मनापासून इथे अध्यक्षा म्हणून धन्यवाद करते। कार्यक्रम एन्जॉय करूया। थँक्यू सो मच। आणि सर्वांना महिला दिनाच्या परत एकदा शुभेच्छा। आणि या सर्वात आपण महिलांचा विचार करतोय, पण महिलांना सुद्धा मदत करणारे अनेक पुरुष असतात। प्रल्हादजींचे खूप खूप धन्यवाद, कारण हे सगळं एकट्यानं करणं कधीच सोपं नसतं। त्यामुळे आपण किती म्हटलं इक्वॅलिटी आहे, मी हे मानत नाही। कुठेतरी आपल्याला कायम पुरुषांचा पाठिंबा असतो, जे मनापासून आपल्याला पुढे जायला मदत करतात। प्रल्हादजी थँक्यू सो मच। आणि अर्थात राजेश सर, म्हणजे ते नसते तर काही हे शक्यच नव्हतं, कारण ते ब्रह्मांडकट्ट्याचे आधारस्तंभ आहेत। त्यांचा पाठिंबा असतो, चांगल्या कार्याला नेहमी ते पाठिंबा देतात। राजेश सरांचे पण खूप खूप धन्यवाद। महेश सर आज इथे आलेले आहेत, धन्यवाद। सुनीलजी आलेले आहेत, आज ते आपल्या सर्वांना छान चेअरअप करायला आलेले आहेत। सुनीलजी थँक्यू, म्हणजे मनापासून येणारे आज पुरुष मंडळीसुद्धा आहेत। थँक्यू सो मच। मी राजेश सरांना विनंती करते की संस्थापक या नात्याने त्यांनी 2 शब्द इथे बोलावेत। पहिले तर सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही बोला हा पुरुष इथे कशाला, परंतु एखादी संस्था असेल ती चालवायची म्हणजे पुरुष मंडळी जशी रुजुता बोलली हवे। मी म्हणजे विचार नव्हता केला ब्रह्मांडकट्टा सुरू करताना की माझ्या संस्था एवढ्या वाढतील, पण एक दूरदृष्टी ठेवली ना माणसाने तर तुम्हाला चांगली लोक मिळतात। आधी चांगली लोक मिळालीत म्हणून इतका व्याप आमचा वाढलेला आहे। आज आमचा महिला परिवार संघ आहे, तो देखील काम करतो। छोटी मोठी कामं प्रत्येकजण आपली आपली करतात आहेत, पण आज अपेक्षा होती की महिला संघाने काय उचलून पण तेच काम रुजुताने केलं, त्याबद्दल प्रथम तिथं मी आभार व्यक्त करतो। कारण प्रत्येक सण हे आपल्याला काहीतरी देऊन जातात। आता होळी येते, आमची छत्री आहे तिथे होळीचा सण साजरा, प्रत्येक सण आमचे साजरे होत सण। त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जॉईन व्हा। आमची ब्रह्मांडकट्टा परिवार हा प्रोत्साहन देणार आहे। मी लोकांना तेच सांगतो, मी 5-6 संस्था काढल्यात, जे काम करतील त्यांच्या पोस्ट जातील आणि त्यांच्या पोस्ट जातील म्हणून हे नावारूपाला येतात आहेत। आज रुजुता का नावारूपाला आलं, ती मेहनत घेते। मेहनत घ्या तुम्ही, प्रत्येक महिलांनी, तुम्ही पण पुढे जाल आणि प्रत्येक महिला या पुढे जावं यासाठी मी प्रयत्न करतो। माझ्या ऑफिसमध्ये जे येतात त्यांना मदत करणे हे माझं काम आहे आणि कुठेतरी त्यांना ऑक्युपाय करून मी त्यांना बरोबर मार्गी लावतो। आज दळवी काका होते, प्रत्येकजण जे माझ्या बरोबर सवंगडी होते त्या सर्वांना मी ऑक्युपाय करून काही ना काही काम दिलं आणि काही ना काही बोलो करा तुम्ही तुमच्या ह्याच्यावर। आज वसंत विहार शाखा म्हणजे आमची संस्था खूप जोरदार काम करते, त्याबद्दल एकदा जोरदार रुजुता आणि त्यांच्या टीमसाठी, प्रल्हादचे बरेच प्रॉब्लेम आहेत पण तो सगळ्यांवर मात करतो। त्याचा चेहरा हसतमुख असतो, पण तो साहेब होईल काम, तुम्ही टेन्शन घेऊ नका। अशी पुरुष मंडळी देखील माझ्याबरोबर आहेत। तुम्ही सर्व ब्रह्मांड परिवाराबद्दल आलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो। खरं तर या ठिकाणी खूप लोक येणार होती, पण आम्ही त्यांचा कंट्रोल केला की येऊ नका,
जागेअभावी आणि महिलांना एन्जॉय करू द्या. मी पण आता इथून जाणार आहे, त्यामुळे तुम्ही मनसोक्त एन्जॉय करा, फक्त आनंद घ्या या 2-3 तासात. ही तुम्हाला शुभेच्छा. सशक्तवाणी ते खजूर खा, प्रोटीन आत्ता खाल्ले तरी चालतील, बाहेर खा, पण गणेशजी बोललेत बाहेर खा. तर नक्की तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. अशाच हसत राहा सगळ्या महिलांनी. घरचे व्याप सगळ्यांना असतात, माझ्या बायकोला देखील आहेत. ती 9-9:30 शिवाय येत नाही, मला प्रॉब्लेम होतो. परंतु पुरुषांनी देखील ते मान्य करायला पाहिजे की माझी बायको कमवते, कामाला जाते, ही काम करते, तिला पण त्रास आहेत. आता 3रा कार्यक्रम तिचा परत आहे, काल एक कार्यक्रम होता. परंतु तुम्ही हसत राहा, काम करत राहा, तुम्हाला त्याचं फळ कधी ना कधी मिळतं. त्यामुळे काम करा, मनापासून करा आणि तुम्ही तुमची संस्था पुढे न्या. शाखा मी काढल्या आहेत, प्रत्येकाने आपल्या आपल्या. आता माझे 4 कार्यक्रम लागलेले आहेत. एक मेला आमची ठाणे शाखा मोठा कार्यक्रम करते सहयोगला. आमचा मोठा कार्यक्रम आहे ब्रह्मांड कट्ट्याचा 16 तारखेला. ज्ञानेश्वरी घाडगे येते त्याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी 16 तारखेला या. जागतिक कला दिन आम्ही साजरा करतो एप्रिलमध्ये, तो देखील 19 एप्रिलला. कला संघ सांगतील सगळं तुम्हाला डिटेल. म्हणजे जूनपर्यंत आमचे कार्यक्रम चॉकआउट करून ठेवलेत. माझ्या कामाची पद्धतच तशी आहे, 2-2, 3-3 महिने आधी कार्यक्रम बुक करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. तर अशा पद्धती अवलंबा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच राजेश सर.